यवतमाळ जिल्ह्यातील कलावंत आणि ज्येष्ठ कलावंत यांना अजूनही मानधन सुरू झालेलं नाही। त्यांच्या मागण्या अजूनही प्रलंबित आहे। मागण्या मान्य कराव्या या मागणीसाठी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर कलावंतांनी धडक दिलेली आहे। हजारोच्या संख्येने जिल्ह्यातील कलावंतांनी आज जिल्हा कचेरीवर धडक दिलेली आहे। ते आमच्या मागण्या पूर्ण करण्यात यावं ही त्यांची एक प्रमुख मागणी आहे। दरम्यान या विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे कलावंत समितीचे अध्यक्ष बनसोड आहेत। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही, कशाची मागणी घेऊन इथं धडक दिलेली आहे? मी कलावंत न्याय हक्क समितीचा यवतमाळ जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून सातत्यानं आम्ही या संघटनेच्याद्वारे आम्ही सातत्यानं आंदोलनं करीत आहोत। या आंदोलनाची मुख्य भूमिका ही आहे की 2022 या वर्षापासून अनेक कलावंतांनी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा पद्धतीचे प्रस्ताव शासनाकडे दाखल केलेले आहेत, पण या प्रस्तावाच्या बद्दल कुठल्याही प्रकारची प्रशासकीय यंत्रणेनं कारवाई अद्यापही केलेली नाही। हे प्रस्ताव सातत्यानं प्रलंबित आहेत आणि ते जवळपास 500च्या वर असे प्रस्ताव या कलावंतांचे आहेत। हे वृद्ध कलावंत आपल्या अख्ख्या जीवन यांनी या कलेला दिलेलं आहे। समाज घडण्याच्या क्षेत्रामध्ये यांनी हा समाज घडवताना आपलं घर दार आपला संसार याला तुळशीपत्र ठेवून यांनी समाजाची सेवा केली आहे। एक समाज संघटित होण्यासाठी या कलावंतांचं योगदान समाज घडवण्यासाठी मोठं आहे आणि असं असतानासुद्धा या कलावंतांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं की काय अशा पद्धतीची ही भूमिका प्रशासनाची दिसते आहे। प्रशासनानं 2022पर्यंत जी प्रस्ताव प्रलंबित आहेत त्या प्रस्तावाला कुठल्याही प्रकारची अजूनही मीटिंग झालेली नाही। माझ्या माहितीप्रमाणे 2022 नंतर या निवड समितीनं कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी केलेली नाही। प्रस्ताव त्यांनी फक्त स्क्रुटिनी करून ठेवलेली आहे। नक्कीच कोणताही प्रस्ताव मंजूर केलेला नाही। प्रस्ताव प्रलंबित असल्याचा आरोप जिल्हाध्यक्षांकडून केला जाते। माझ्यासोबत राष्ट्रीय महासचिव आहेत ॲडव्होकेट श्याम खंडारे साहेब, काय सांगाल तुम्ही आज मागण्या कशाच्या मागण्यासाठी आली ती? गेल्या 4 वर्षापासून आम्ही या वृद्ध कलावंताचे जे प्रस्ताव जिल्हा परिषदकडे आपण सादर केले पंचायत समितीमार्फत, हे प्रस्ताव 2022 पासून आता आज 2025 पर्यंत प्रलंबित आहेत। कमीत कमी आपल्या जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यातून जवळपास 2 ते 3 हजार प्रस्ताव दाखल झाले आहेत, परंतु 4 वर्षामध्ये या प्रशासनाने आणि शासनाने कोणतीही दखल घेतली नाही। दखल न घेतल्यामुळे हे जे कलावंत पात्र असूनसुद्धा त्यांचे निवड प्रक्रिया न झाल्यामुळे त्यांना मानधन मिळण्यात वंचित राहिले। त्याच्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली। आज ते इथे कलेक्टर साहेबांना बोलण्यासाठी आले की आमचा न्याय आम्हाला मिळवून द्या। आणि त्याचबरोबर आमची दुसरी अशी मागणी आहे की आता जो नवीन GR आहे 5,000 रुपये महिना झाला सुरू केला शासनाने, त्या 5,000 रुपये महिन्यामध्ये तुम्ही त्या GRमध्ये असा उल्लेख आहे की जे संघटित कलावंत आहेत आणि असंघटित आहेत, संघटितमध्ये 60% हे लोक बसणार आहेत, कारण त्यांचे मंडळं सगळे रजिस्टर झालेले आहेत आणि नोंदणीकृत आहेत, तर त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे। नोंदणीकृत आहे ते नक्कीच यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास 3 ते 4 हजार वृद्ध कलावंत आहे आणि त्यांनी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही माध्यमातून त्यांनी अर्ज केलेला आहे। मात्र गेल्या 4 वर्षांपासून त्यांचा अर्ज आजही प्रलंबित आहे, त्यामुळे ते योजनेपासून वंचित आहे। आमच्या मागण्या पूर्ण करावा या मागणीसाठी आज यवतमाळ जिल्हा कचेरीवर त्यांनी धडक दिली। संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।